विश्व हिंदू परिषद, RSS, हिंदू जनजागृती, सनातन प्रभात, बजरंग दलाच्या तमाम खबरांनी आवाज रेकॉर्ड करायचा ना आपापल्या आलमपणांना ऐकवायचा. चेल्याचं पाड्या हो. या देशाचं नाव हिंदुस्तान नाही, अजिबात नाही. हिंदू राष्ट्र ऊर आणि टीर म्हणून म्हणणाऱ्यांनी समजून घ्यायचं. तुमच्या पेपरातनं तुम्ही जे हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणता ना, हे हिंदुस्तान कुठेही संविधानात शब्द नाही. याचे एक नाही, आम्ही असंख्य प्रमाण देऊ शकतो. साधं गणित आहे की तुमच्याकडे तुम्ही क्रिकेटची मॅच बघता, टीव्हीवर स्कोर चालू असतो. स्कोर मध्ये काय असतं? भारत विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध श्रीलंका. कुठेच हिंदुस्तान विरुद्ध न्यूझीलंड शब्द नसतो, अजिबात नाही. तुम्ही इथं किती बी रेटून म्हणलात ना की हिंदुस्तान, तरी सुद्धा जागतिक पातळीवर तुम्हाला भारत म्हणूनच ओळखतात. तुम्ही किती रेटून न्यायचा प्रयत्न केला तरी. त्यामुळे देशभक्तीची प्रमाणपत्र वाटत फिरणाऱ्या भाजप आणि सेनेच्या तमाम खबरांनी समजून घ्यावे की अरे, तुमच्या पक्षाचे नाव सुद्धा तुम्ही हिंदुस्तान जनता पार्टी ठेवू शकत नाही. ते तुम्हाला भारतीय जनता पार्टी ठेवावी. ते भारतीय जनता पार्टी ठेवल्यावरच लोक तुम्हाला मत देतात. मतासाठी तरी मान्य करता की नाही आमची गोष्ट. कायदा आहे कायदा. अरे म्हणून म्हणते रे बाबा सारखं, काय आमच्या आनंद शिंदेचं म्हणणंच कोण मनावर घेत नाही. तुझ्या बापानच लिहिलंय कायदा कायदा कायदा, आणि घेणाले का अध्यक्ष पदाचा फायदा. त्याच्यामुळे अध्यक्ष लय झाले हो आमचे, लय अध्यक्ष. असा एक दगड उचलला की 10-5 राष्ट्रीय अध्यक्ष. काय बघा लय अध्यक्ष. चला मंडळी, जरा पुढे जाऊया. या देशाचे नाव भारत असेल, या देशाचे नाव हिंदुस्तान असणार नाही. ते तुम्हाला लिहिता येणार नाही. एवढंच काय, हिंदुस्तान असा शब्द उच्चारणारे मोदी, जे स्वतःला फार देशभक्तीचं असा नाटक, म्हणजे मी जगात एवढा फेकू माणूस कधी बघितला नाही. मोदी एवढा फेकू माणूस हा. आणि तो हिंदुस्तान की आबादी को असं म्हणणारा माणूस सुद्धा की नाही. एवढं म्हणण्याची कुवत येण्याच्या आधी पंतप्रधान म्हणून शपथ घेताना सुद्धा त्याने शपथ अशी नाही घेतली की मैं हिंदुस्तान के संविधान को, अजिबात नाही, मैं भारत के संविधान की गौरव गरिमा. त्याला भारतच म्हणावं लागतंय. या देशाचे नाव भारत आहे. कलम 1 सांगतं. मी जाणीवपूर्वक अशी पुढे जाते. मग आलं इथे डायरेक्ट घटनेचं 3रं प्रकरण. 3ऱ्या प्रकरणामध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. फ्रान्सच्या राज्यघटनेकडून हे मूलभूत हक्क घेतलेले आहेत. हे मूलभूत हक्क फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेत असताना कलम 12 ते 35 मध्ये ते लोकेट केले. 12 आणि 13 व्याख्येसाठी खर्च केलं. 14 ते 35 मध्ये हक्क काय ते सांगितले. यातलं कलम 14, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. मंडळी, आता कायदा असा जरा समजून घ्या की तत्व आणि प्रॅक्टिस यात काय फरक आहे. तत्व खूप चांगली आहेत, प्रॅक्टिस मात्र काहीतरी विचित्र आहे. म्हणजे बघा, तत्व सांगितलं एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत. पण दिसतात का कायद्यासमोर सगळे समान? साधे गणित आहे बघा. पंढरपूरच्या वारीमध्ये आमचा वारकरी 3 महिने पायी चालतो. 3 महिने तो पायी वारकरी चालतो. आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीशी आला की थांबतो. आणि 2 मिनिटात हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री खाली उतरतो आणि पूजा करून निघून जातो. काय एव्हरीवन बिफोर लॉ. अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत कशी आहे बघा. हे नियत त्यांची, म्हणजे त्यांच्या पोटात किती बदनियत आहे. कलम 15, सर्वांना समान संधी द्यायची आहे. सर्वांना समान संधी. इथला वरिष्ठ असेल, कनिष्ठ असेल, श्रेष्ठ असेल, सवर्ण असेल, दलित असेल, इथली स्त्री असेल, पुरुष असेल, अपंग असेल, कुणीही जात, धर्म, पंथ किंवा लिंग या आधारावर काहीही भेद न करता सर्वांना समान संधी दिली जाईल. कलम 16, भेदाभेद करण्यास प्रतिबंध. कलम 17, अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता निवारण, असे निवारण करण्यासाठी 5 प्रकारच्या बंद्या उठवण्याचा प्रयत्न केला गेला. अस्पृश्यता निवारणातल्या 5 बंद्या कुठल्या? गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी. गावबंदी, तुम्ही गावात प्रवेश करायचा नाही. आधीचा कायदा काय सांगतो?
तुम्हाला जर गावात यायचं असेल तर भर दुपारी 12ला या. तुमच्या सावल्या तुमच्या पायात पडल्या पाहिजेत. तुमच्या सावलीचा सुद्धा विटाळ होता कामा नये. हा आधीचा कायदा सांगत होता. कलम 17 सांगितले आता इथून पुढे असे चालणार नाही. आता आम्ही गावात मुक्तपणे वावरू शकतो, फिरू शकतो, कुणी कुठेही घर घेऊ शकतो, राहू शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. गावबंदी उठली. स्पर्शबंदी. स्पर्शबंदी काय आहे? ही छुताछूत. अमक्याच्या स्पर्शाचा सुद्धा विटाळ होणे हा एक काळ होता. आता असं काही राहिलं नाही. आता कुठल्याही जाती धर्माची माणसं एकत्र राहतात, खातात, नांदतात. म्हणजे फरक बघा. आधीचा कायदा काय सांगतोय? डोंट टच. आता काय परिस्थिती आहे? टच मी बाबा, टच मी टच. हे अवघड देखील कायदा लय म्हणजे लय भारी कायदा आहे. हा, गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी. रोटीबंदी. पूर्वी खानपान वेगळे होते. खानपानाचे हॉटेल्स वेगळे होते. जैन खानावळ. मग जैन खानावळीत गेलं तर डाळीमध्ये अजिबात तुम्हाला लसूण सापडणार नाही. जैन खानावळ वेगळी, मराठा भोजनालय वेगळे, वीरशैव लिंगायत खानावळ वेगळी, बिस्मिल्ला बिर्याणी खानावळ वेगळी. प्रत्येकाची खानावळ वेगळी, प्रत्येकाचं हॉटेल वेगळं. आता ही परिस्थिती नाही. आता वन हू हॅव्हिंग अ पेइंग कपॅसिटी ही कॅन गो इच अँड एव्हरीवेअर. ज्याच्या खिशात पैसे आहेत तो कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो, खाऊ शकतो. कायद्याने आता या बंद्या उठवल्या. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी. बेटीबंदी काय? आता पूर्वी अमुक एका जातीत लग्न करायचं नाही किंवा असं नाही तसं नाही. आता असं काही राहिलं नाही. आता आंतरजातीय लग्न जर केली तर त्याला गव्हर्नमेंट प्रोत्साहन देते. सध्या तर 2.5 लाख रुपये. बघा कुणाला करायचं असलं तर करून घ्या. 2.5 लाख रुपये. आंतरजातीय विवाह केला की 2.5 लाख रुपये नवदाम्पत्याला देणं सुरू केलं गव्हर्नमेंटने. हे पुरस्कृत करण्याची पद्धत आहे. म्हणजे काय? ही मी कायम सांगत आले. रामदास फुटाणे फार छान कायम या घटनेचं वर्णन करताना की काय बदल झाला बाबासाहेबांनी कायदा लिहिला तर असा काय बदल झालेला आहे. तर बाबासाहेब सांगतायत, रामदास फुटाणे सांगतात की पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि बघा इतिहास बदलून गेला. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती. इंदिरा गांधीला राजकारणात नवीन नवीन लोक गुंगी गुडिया म्हणायचे. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती. आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी आलीच नसती. काय फरक पडला? या कायद्याने किती मोठा फरक केला. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी. 5वी बंदी उठवली, लोटीबंदी. काय आहे लोटीबंदी? पानोठे वेगवेगळे होते. दलितांचा पानोठा वेगळा, सवर्णांचा पानोठा वेगळा. आता ही परिस्थिती राहिली नाही. आता पानोठे वेगळे नाहीत. आता सगळ्यांच्या घरासमोरून एकच पाईपलाईन जाते. कॉम्प्लेक्स अपार्टमेंट मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखा समाधानानं आनंदाने नांदतात. सगळे सण उत्सव सगळ्या धर्माचे एकत्र साजरे केले जातात. एका पाईपलाईन मधून सगळ्यांना पाणी जाते. वेगळे पानोठे असण्याचा प्रश्नच नाही. आणि एका पाईपलाईन मधून पाणी जाताना पाट्ट येऊन कोण पाणी सोडून जाते ते बी कर. अवघड खेळ. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी. कलम 17 अस्पृश्यता निवारणाचा कायदा. यावरच आधारित कायदा 1989 ला झाला. त्यालाच आम्ही अॅट्रॉसिटीचा कायदा असं म्हणतो. अॅट्रॉसिटीचा कायदा या देशात झाला. मग आलं कलम 18. काय आहे कलम 18? जन्माने मिळालेल्या पदव्या रद्द होतील. जन्माने मिळालेल्या पदव्या आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. मग जन्माने मिळालेल्या पदव्या कोणत्या? पाटील. पाटील ही पदवी जन्माने नाही मिळाली. पाटील, कुलकर्णी, जहागीरदार, वतनदार, सरपोतदार, सरचिटणीस या सगळ्या जन्माने मिळालेल्या पदव्या आहेत. या इथून पुढे रदबातल असतील आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. त्या कुठल्या? तर परमवीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, साहित्य अकादमी, पद्मश्री, पद्मभूषण,
पद्मविभूषण, भारतरत्न या सगळ्या पदव्या ज्या कर्तृत्वाने मिळालेल्या आहेत त्या शिल्लक राहतील. मात्र भारतरत्न देताना परत त्याच्यात अट सांगितली. अट काय सांगितली आहे की भारतरत्न कुणाला देता येईल? ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे या देशाचा लौकिक जागतिक स्तरावर गेलेला आहे. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे. आणि व्याख्येचा पुढचा भाग काय आहे? ज्यांच्या कर्तृत्वामुळे या देशाचा लौकिक जागतिक स्तरावर गेलेला आहे आणि असे करताना त्यांनी 1 रुपयाही स्वीकारलेला नाही, निष्काम सेवा केलेली आहे, त्यांना भारतरत्न दिला जाईल. म्हणजे लता मंगेशकर किंवा तेंडुलकर यासारख्या भडभुंजांनी तो घेऊ नये असा त्याचा अर्थ होतो. कारण मंगेशकरच्या ऐ मेरे वतन के लोगो या एका गाण्याची रॉयल्टी इतकी असते की तिच्या 7 पिढ्या बसून खातील. आणि सचिन तेंडुलकरची तर बातच वेगळी. तेंडुलकरचा तर एका रनचे वाघ पैसे घेतो, एका रनचे पैसे. ते दाढीच्या ब्लेडचे ऍड बी करायला तर पैसे घेतोय. हा, आणि त्याला भारतरत्न द्यायचं ठरवलं जातं. पण त्याला भारतरत्न का दिला जातो? त्याला भारतरत्न देण्यापाठीमागचं राजकारण असं असतं की सचिन हा भारतातल्या यंगस्टरचा क्रिकेटचा देव आहे. इथल्या यंगस्टरचा देव आहे. इथले यंगस्टर क्रिकेटची वेडी आहे. इथली जी सगळी यंगस्टर आहे ती 3 लाकडं 11 माकडं बघायला नुसती दिवाणी झालेली आहे. आणि या सगळ्या 3 लाकडं आणि 11 माकडांचा जो खेळ चालतो यातला सचिन हा त्यांचा देव आहे. नीट लक्षात घ्या, जागतिक महासत्ता असणाऱ्या एकाही देशाची क्रिकेटची टीम नाही, जपानची क्रिकेटची टीम नाही, अमेरिकेची क्रिकेटची टीम नाही. हे जरा समजलं पाहिजे आम्हाला. चायनाची क्रिकेटची टीम नाही. जे घराघरात टीम करू शकतात ना त्यांच्या क्रिकेटच्या टीम आहेत. आपल्याला काही टीम करायला वो देता है हम लेते, वो देता है हम लेते, कितना लेते तो झोली फटी. कुछ तो नग ऐसे है झोली फटी तो भी सी के लिए काय विचारत नाही त्याचा. का दिला त्याला भारतरत्न का द्यायचा होता? कारण इथले सगळे तरुण सचिनचे वेडे, सचिनला भारतरत्न द्यायचा आणि सचिनच्या तोंडून काँग्रेसचं गुणगान करून घ्यायचं. सचिन काँग्रेस चांगली आहे म्हणतो म्हटल्यावर सचिनला मानणारी यंगस्टर काँग्रेसकडे आकर्षिली जाईल. एवढा मोठं त्याच्या पाठीमागची पॉलिसी ठेवून सचिनला भारतरत्न. हीच पद्धत इथल्या मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सची पद्धत आहे. बघा, 91 ते 97च्या काळात या देशातल्या बायका जगाला सुंदर दिसायला लागल्या. 91 ते 97च्या काळात मधल्या 17 वर्षात काय झालं की काय दुष्काळ पडला होय बायांना. हा, किती बाया आमच्या दुनियाच्या सुंदर सुंदर बाया, नाकेल्या, चेतेल्या, गोरेल्या, काय पातळ सडपातळ त्या कर्दळी कांबाज, कसल्या बाया भारी भारी आहेत आमच्या. पण ते 91 ते 97च्याच काळात बाया सुंदर दिसल्या, त्यांना नंतर दिसल्याच नाही. काय कारण होतं? आणि कोण सुंदर दिसल्या ह्यांना सुंदर दिसल्या काय म्हणले? ऐश्वर्या राय दिसली, मग काय सुष्मिता सेन, लारा दत्त. सौंदर्याचं परिमाण कसं ठरवतात मला कळत नाही. लहान लेकरांना जर एकदम उठला आणि लारा दत्तला बघितलं रडून लेकरू बेशुद्ध पडेल. पद्धत आहे होय? काय कसं परिमाण ठरवतात? पण हे का झाले? 91 ते 97च्याच काळात या बायका सुंदर का दिसल्या याच्या मागे फार मोठी अर्थनीती होती. कारण 91ला या देशात ग्लोबलायझेशन आले. 91ला या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा, खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार झाला. आणि या खुल्या अर्थव्यवस्थेच्या काळात या बायका जगसुंदरी आणि विश्वसुंदरी ठरल्या गेल्या. कारण ज्यांनी या स्पर्धा भरवत आहेत त्यांना माहीत झाले की आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ ही भारत आहे. आणि ही बाजारपेठ काबीज करायची आहे. कशी काबीज करायची? या सगळ्या बायकांना सुंदर ठरवलं आणि या सुंदर ठरलेल्या सगळ्या बायकांनी नंतर एक जाहिरात केली. सगळ्या बायकांची एकच जाहिरात आहे. जाहिरात कुठली? मेरे सौंदर्य का राज लक्स साबुन. हा, मेरे सतेज कांती का राज लक्स साबुन. 130 कोटीचा देश, 130 कोटीच्या देशातल्या 30 कोटी बायकांना जरी वाटलं ना लेट अस ट्राय, एकदा ट्राय करूया, चला लक्ष सुंदर दिसतंय का बघूया. 30 कोटी बायकांनी जरी ठरवलं तर 10 गुणिले 30 करोड किती पैसे झाले, किती आर्थिक उलाढाल झाली. म्हणजे एक मोठी अर्थनीती यामागे काम करत होती. आणि म्हणून या देशातल्या बायकांना हे किताब दिले जात होते. आमच्या हे काही लक्षात येत नव्हतं.
चला मंडळी पुढे जाऊया, लय सांगण्यासारखं काय काय आहे. मग आलं कलम 19 ने सांगितली सप्त स्वातंत्र्य. सप्त मधला एक स्वातंत्र्य कॅन्सल झालं, 6 राहिली. 6 मधलं पहिलं स्वातंत्र्य सांगितलं 19 ने. कलम 19 बोलण्याचे स्वातंत्र्य. मी बोलू शकते, मला बोलण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 ने मला बोलायचा अधिकार दिलाय. सभा घेण्याचे स्वातंत्र्य, तुम्ही सगळे ऐकताय, कलम 19. संस्था संघटना पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य, कलम 19. लिहिण्याचे स्वातंत्र्य, तुम्ही पुस्तकं लिहिता, कलम 19. छापण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, तुम्ही पेपर छापता, पुस्तक छापता, ऑडिओ रिलीज करता. आज आमचा भाऊ मोहित गांगुर्डे, या मोहित गांगुर्डेची ऑडिओ रिलीज झाली. हे जे सगळं आहे हे स्वातंत्र्य कलम 19 ने दिलेलं स्वातंत्र्य. पूजा श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य, तुम्ही तुमच्या धर्मानुसार कुठल्याही धर्माची पूजा करा, कलम 19 ने स्वातंत्र्य दिले तुम्हाला. पुढे काय आहे, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता. कुठल्याही जातीतला माणूस कुठलाही व्यवसाय करू शकेल, त्याला बंधन नाही, कलम 19. आणि शेवटी काय सांगितले, संचार स्वातंत्र्य, कुणालाही कुठेही येण्याचा जाण्याचा राहण्याचा खाण्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. म्हणजे कसे, तर महाराष्ट्रातला माणूस कर्नाटकात जाऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. कर्नाटकातला माणूस तिकडे तमिळनाडूमध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. तमिळनाडूचा माणूस ओरिसात जाऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. ओरिसाचा माणूस गोव्यात जाऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. गोव्याचा माणूस यूपी बिहार मध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. आणि यूपी बिहारचा माणूस, जय महाराष्ट्र, करा कष्ट खा उष्टपाष्ट, जय महाराष्ट्र. मनसेच्या तमाम चेल्या चपाट्यांनी आवाज रेकॉर्ड करावा आणि आपल्या आलमपणाला ऐकवावा. कलम 19 ने सांगितले की यूपी बिहारचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो, राहू शकतो, व्यापार करू शकतो. राज ठाकरे काय कॉप्या करून पास झाले काय? ह्याला कळत नाही का काय चाललंय ते? अरे या देशात कायद्याने दिला रे बाबा. बरं, हे विरोध कुणाला करतोय विचार करा बरं का. राज ठाकरे विरोध कुणाला करतो आणि फेरीवाल्यांना विरोध करतो. फेरीवाल्यांचा आम्ही जमू देणार नाही. आम्ही विरोध त्या टॅक्सीवाल्यांना करतो. आम्ही विरोध वडापावची गाडी करणाऱ्यांना करतो. वडापावची गाडी फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेला आपलं ओपन चॅलेंज आहे. राज साहेब, चेल्या चपाट्यांनी सांगावं बरं का, निरोप बिलकुल सांगावा खबऱ्यांनी. राज साहेब, तुमच्या दम असेल ना, लय दम, तर मुंबईतल्या गुजराती बिल्डर्सना जरा थांबवून बघा तुम्ही. बिल्डर आणि उद्योगपतीला पठ्ठ्या अडवत नाही, ह्याचं आपलं तिथंच चाललंय. फेरीवाले वडापावची गाडी, फेरीवाले वडा, म्हणजे ह्याचं कसं झालंय, घरची भीन आणि बाहेरचीला म्हणायचं पदर कागद घेणं. आम्हाला काही कळत नाही होय ह्याचं काय चाललंय ते. आणि दुसऱ्याला सांगतो याने सेटिंग केली, त्याने सेटिंग केली. अबे तू कोण, कळत नाही का आम्हाला? नकलाकार, उगाच आपलं मी नाही त्यातली कडे लावा हातली करणार. आम्हाला काही कळत नाही होय तुमची काय सेटिंग चालते ती, कुणासोबत आणि कशी ती. कालपर्यंत काँग्रेसचा एक सेफ वॉल्यूम म्हणून, काँग्रेसचा एक सेफ वॉल म्हणून, त्यांचा सेफ्टी वॉल म्हणून शिवसेना काम करत होती. आज त्याच्या जोडीला मनसे एक काम करते. तुम्हाला काही राजकारण वगैरे काही करायचं नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे ना. तुम्हाला फक्त काँग्रेसला प्रोटेक्ट करायचंय म्हणून तुमचं राजकारण चालतंय आणि त्यासाठी तुम्ही नाटकबाजी करता. आणि तुम्हाला माहिती आहे की बाबा आता एकट्या शिवसेनेत लोक थांबत नव्हती, मग एक नवा चेहरा द्यायचा म्हणून राज ठाकरे नावाचा नवा चेहरा दिला. मुळात तुम्ही सगळे एकच आहात, सगळे एक साप नाप तर दुसरा नागनाथ, सगळे एक सारखे, एकही थाली के सब चट्टे बट्टे है. बहन मायावती एकदा म्हणाल्या होत्या कि इस देश में कांग्रेस अगर सांप नाथ है तो बीजेपी नागनाथ है, लेकिन इन दोनों को पता नहीं है कि बाबा साहब का संविधान इन दोनों का फन कुचलने वाला भूतनाथ है. काय येते ह्याला वाटतंय आम्ही. अरे नाही रे दादा, नाही रे दादा, तुला लईच खुमखुमी आहे का? आपलं चॅलेंज आहे. कधी बी आझाद मैदानात चर्चेला तयार. चर्चेला
कारण आम्ही समोरासमोर वार करणे आणि वार सहन करणे यातली माणसं आहोत. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अवलादी आमच्या नाही. तुम्ही समोरासमोर बोला, काय आमची तयारी आहे. आता तयार झालं पाहिजे ना राजे हो. नव्या पोरांनी एक नवी मुवमेंट उभी केली पाहिजे ना. आपल्याला उभं करायचं काहीतरी. चला जरा पुढच्या कलमाकडे जाऊया. कलम 19 झालं. 20, 21, 22 वेठबिगारी शोषण मुक्ती संबंधीची कलमा आली की बाल कामगार ठेवता येणार नाहीत. सक्तीचा वेश्या व्यवसाय कुणाला करायला सांगता येणार नाही. कोणाचंही शोषण करता येणार नाही. गुलामांचा खरेदी विक्री करणे कायद्याने गुन्हा असेल वगैरे वगैरे कायदे. मी आता याच्या खोलात जात नाही. मी डायरेक्ट प्रकरण 4 कडे जाते. प्रकरण 4 मार्गदर्शक तत्वे. आयर्लंड कडून आपण अभ्यास केला होता यावर. मार्गदर्शक तत्वात 3 प्रकार सांगितले. गांधीवादी, समाजवादी, उदारमतवादी. यातला उदारमतवादी आणि समाजवादी जरा मी सोडून देते आणि थोडं गांधीवादाकडे येते. गांधीवादामध्ये पुन्हा त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातला एक समान नागरी कायदा सांगायचा. उदारमतवादामध्ये समान नागरी कायदा आला. गांधीवादामध्ये त्यांनी सांगितले की पंचायत राज व्यवस्था आली पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आणि ग्रामीण लघु उद्योग उभारले गेले पाहिजेत. बघा, पंचायत राज व्यवस्था आली पाहिजे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये काय करायचंय? सत्तेचं विकेंद्रीकरण. म्हणजे काय? महिलांना राजकारणात सामावून घेतले गेले पाहिजे. आणि म्हणून राजीव गांधी पंतप्रधान असताना 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती या देशात झाली. आणि 73व्या 74व्या घटना दुरुस्तीने येथे महिलांना 33% आरक्षण देऊ केले. नंतर त्याचे 50% झाले. 50% आरक्षण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यात हे आरक्षण दिले गेले. हेतू काय होता? हेतू हा होता की बाया हिंदू भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिला चूल आणि मूल सांभाळण्यात जास्त वेळ घालवतात. हिंदू किंवा एकूण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिलेचं विश्व हे चूल आणि मूल असं विश्व आहे. त्यामुळे चुलीजवळ असणारी जी आमची माय माऊली आहे, राजकारण तिच्यापर्यंत पोचलं पाहिजे. राजकारण चुलीजवळ असणाऱ्या महिलेपर्यंत पोचावं म्हणून 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि या बायकांना 50% आरक्षण दिले गेले. पण राजकारण चुलीपर्यंत जाण्याच्या ऐवजी ते डायरेक्ट चुलीतच गेले. डायरेक्ट चुली. उपयोगच झाला नाही त्या गोष्टीचा. म्हणजे काय झाले? ज्या बायका राजकारणात आल्या, ज्या बायका ग्रामपंचायतीच्या सरपंच पंच झाल्या, पंचायत समितीच्या मेंबर झाल्या, झेडपीच्या मेंबर झाल्या, नगरपालिका महानगरपालिकेच्या नगरसेविका झाल्या, या बायका निवडून तर आल्या पण यांना स्वतःची निर्णय क्षमता नाही. यांना अजिबात स्वतःची निर्णय क्षमता नाही. यांचे नवरे कुठल्या तरी पक्षात काम करत होते. जागा अचानक बाईला सुटली, सत्ता सोडायची नव्हती म्हणून यांनी यांची घरातली बायको पुढे केली. बरं, यांची अवस्था अशी असते, नगरपालिकेत यांच्या बायका फिरकतच नाही. फिरकतात नवरेच. बरं, फिरकतात तर फिरकतात आणि पुन्हा वर्ण स्वतःची ओळख. मी या वार्डातला नगरसेवक. हा नगरसेवक नसतो, बायको नगरसेवक असते. पण हाच सांगतो, मी या वार्डातला नगरसेवक आहे. मी बोला, काय काम आहे तुमचं? म्हणजे काय आहे? या सगळ्याच्या सगळ्या ज्या बायका आहेत, ऑल दीज आर जस्ट अ पॉलिटिकल स्टुक्स ऑफ देअर मेन्स. त्या त्यांच्या पुरुषांच्या उभ्या राहिलेल्या कठपुतल्या बाहुल्या आहेत. बरं, या बायकांना मी ग्रामीण भागापासून अगदी मुंबईपर्यंत बघितलं. काल परवा मुंबईच्या घाटकोपरच्या एन वॉर्ड मध्ये माझी सभा होती. मी म्हणजे माझ्या शेजारी एखादी तरी बाई बसतेच बसते. आज बसलेली बाई राजकारणातली नव्हती. ती आमची फार सोज्वळ मैत्रीण आहे. तर माझ्या शेजारी कधी जेव्हा बायका बसतात ना, मग त्या जनरली बाईचं स्वागत बाईने करावं या अर्थाने जेव्हा त्या बसलेल्या असतात, तर मला आपला नाद, बाई म्हटल्यावर बाईपणाचा चाळा नादच मला. तुम्ही वाचलात बरं का की माझ्या शेजारी नव्हतात. मग बाई शेजारी बसले की मी आपलं म्हणणार, अरे वा, तुम्ही पंच का? तुम्ही सरपंच? छान 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 छान. तुम्ही काय पंचायत समितीच्या सभापती? वा वा, छान छान छान. मी अगदी तिकडे नांदेडला वगैरे गेले तर सोबत माझ्या कितीतरी मोठी राजकीय हस्ती आणि मी बायकांना, तुम्ही बिनविरोध निवडून आलात? हा. कोण होतं ताई तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला? तर बाई मोठी लाजत मुरडत, त्यांना माहिती आहे असं. बरं, मला सांगा, आता तुम्ही पंचायत समितीला काम करता, नगरपालिकेत काम करता, मला सांगा बाई, SCPचं बजेट किती हो? माझा ठरलेला प्रश्न, कारण माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ना तो. बाई, SCPचं बजेट कधी? तर बाई त्यांना माहिती आहे असं.
मग मी आपलं बरं बाई असू द्या, येत्या 5 वर्षाचा तुमचा विकासाचा अजेंडा काय? त्यांना माहितीये मी वैतागून जाते, चिडून जाते आणि मी नगरसेविका झाल्या बायकांना विचारते, अहो बाई सगळं जर तुमच्या नवऱ्याला माहितीये तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात? तर बाई मोठी लाजून सांगते, ती बी त्यांनाच माहिती. कसं करायचं सांग? अरे बाबासाहेबांनी तुम्हाला राजा बनायची मुवमेंट सांगितली खरी, पण निर्णय बजावण्याची, जी निर्णय घेण्याची जी क्षमता आली पाहिजे, ती क्षमता कुठे आली आमच्यात? ती क्षमता आलीच नाही. म्हणजे आम्ही सुद्धा ब्राह्मणांना शिव्या घालणारे आम्ही काही कमी ब्राह्मण आहोत का? मग नवब्राह्मण्यवाद आमच्यात वाढतोयच की. बाबासाहेबांचा ब्राह्मण्यवादाला विरोध होता आणि आमच्यात तर फोफावलाय नुसता नवब्राह्मण्यवाद. आम्ही काही कमी आहोत का? म्हणजे बाबासाहेबांची मुवमेंट कशी की बाबासाहेबांची मुवमेंट एकमेव बाबासाहेबांची जयंती असते. बघा तुम्ही, शिवजयंतीमध्ये शिवजयंतीत कधीच बायका अशा रांगेत रस्त्यावर दिसत नाहीत. बाबासाहेबांच्या जयंतीला मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बायका दिसतात. कारण बाबासाहेबांनी समतेची चळवळ सांगितली. आता ही समतेची चळवळ आहे, पण झालं काय आमचं माहितीये का? बामणांना शिव्या देता देता आम्हीच लय कर्मठ बामण होत गेलो. आमची अडचण अशी झाली की इतरांचं अंधानुकरण करता करता आम्ही तसेच वागायला लागलो. म्हणजे 2-4 बायकांनी असं गाड्यावर वगैरे, भाजीच्या गाड्यावर थांबायचं आणि एकमेकींना, हो का, कुठे, इथेच राहता का, कधी राहायला आलात, अय्या आम्हाला तर माहितीच नाही बाई, काय म्हणता, हो का, अगो बाई आम्हाला न कसं कोणी ओळखतच नाही, सगळे कसे ब्राह्मणच समजतात. काय एकीकडे आम्ही आंबेडकर असल्याचा अभिमान आणि दुसरीकडे हळूच कोपच्यात सगळे कसे आम्हाला ब्राह्मणच समजतात. म्हणजे तुम्हीच तुमच्या विचारांशी एकनिष्ठ नाही आहात, तुम्हीच तुमच्या विचारांशी बैमानी केलेली आहे. आणि मग आमची अडचण कशी की आमच्या लहानपणी आम्ही पाटला देशमुखांचे वाडे बघितले होते. पाटला देशमुखांच्या वाड्यात आमचे आजे पंजे नोकऱ्या घालत होते. त्यावेळेला आम्ही बघितलं होतं की आजे पंजे आमच्या नोकऱ्या घालायचे, त्यांच्या नव्या नवऱ्या सुनाबाळा यायच्या. त्या सुनाबाळा आल्या, आम्ही खूप काम करून आमचा आजा पंजा थकला आणि त्याला जर कधी गावचा पाटील देशमुख जर चहा देत असेल तर त्या घरची नवी नवेली जी सून असेल ती चहा करायची, पण चहाची कब्बशी करून घेऊन कधी ओसरीत येत नव्हती. ती काय करायची, ती चहाची कब्बशी अशी एक देवळी असायची भिंतीला, त्या देवळीतनं कब्बशी दिली जायची. पलीकडचा पुरुष कब्बशी घ्यायचा आणि समोरच्या पुरुषाला द्यायचा. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांची चळवळ सांगता सांगता पाटला देशमुखांच्या सरंजामी प्रवृत्तीला शिव्या घालता घालता आम्हीही त्यांच्यासारखे वागायला लागलो की आता आम्हीही संपन्न झालो, सुखवस्तू झालो, आमची मोठी घरं आली आणि आता आमच्या घरी जर आमचेच भाऊ बंद कुणी आले तर आता आमच्याही बायका चहाचा ट्रे घेऊन बाहेर येत नाही. आमच्या बायका किचन मध्ये असतात आणि कबशी पुरुषच जातो, लुटू 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 जातोय आपलं ट्रे, लुटू 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 पळतोय. आमची बी अवस्था कशी झाली, स्त्रीमुक्ती असावी, स्त्रीमुक्ती असावी, पण त्यात माझी बायको नसावी. लय अवघड खेळ आहे आमचा. आमची गडी नुसते महिला मेळावे, राजकीय महिला मेळावे घेतात, पण त्यांची स्वतःचीच बायको त्या महिला मेळाव्याला नसते. लय अवघड खेळ आहे आमचा सगळा. या सगळ्यांमध्ये पहा काय करावे ते. आणि मग मी कलम 44 फार महत्वाचे कलम आहे. कलम 44 मध्ये काय सांगितले, कलम 44 समान नागरी कायदा. या समान नागरी कायद्यावर खूप सारी चर्चा होते. काय चर्चा होते बघा, बरेच लोक सोशल मीडियावर अज्ञानापोटी लिहितात आणि बोलतात. बरेच लोक अज्ञानापोटी लिहितात की आरक्षण बंद झाले पाहिजे, समान नागरी कायदा झाला पाहिजे. आपले म्हणतात समान नागरी कायदा रद्द नाही होता कामा नाही, समान नागरी कायदा रद्द नाही करायचा, आरक्षण काही तुमची मिरास नाही. नीट लक्षात घ्या भावांनो, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा सुतराम संबंध नाही. समान नागरी कायदा ही एक प्रचंड वेगळी गोष्ट आहे आणि आरक्षण ही एक वेगळी गोष्ट आहे. समान नागरी कायदा हा या देशामध्ये झाला पाहिजे याचे पहिले आग्रही पुरस्कर्ते हे दस्तूर खुद्द विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे नीट समजून घ्या. समान नागरी कायदा झाला पाहिजे ही बाबासाहेबांची आग्रही भूमिका होती आणि राजकुमारी अमृता कौर वगैरे मंडळी त्याला समर्थन देत होते. काय आहे समान नागरी कायदा, तर समान नागरी कायदा म्हणजे तो 4 मुद्द्यांवर आधारलेला आहे.
समान नागरी कायदा म्हणजे या देशातल्या नागरिकांइतक्याच या देशातले जितके पुरुषांना अधिकार आहेत तितके इथल्या स्त्रियांना असले पाहिजे. जसा हिंदू पिनल कोड आहे तसा मुस्लिम पिनल कोड वगैरे असं काहीतरी करून धर्माधर्मांची विभागणी करून हिंदू स्त्रियांना वेगळे अधिकार आणि मुस्लिम स्त्रियांना वेगळे अधिकार असे करता कामा नये. दोघींना एकच अधिकार असले पाहिजे. म्हणून समान नागरी कायदा. काय समान नागरी कायदा सांगतो तर समान नागरी कायद्यामध्ये महत्वाच्या 4च गोष्टी सांगितल्या आहेत. एक, पहिली गोष्ट, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही. कळलं का माया हो? राधिका जिवंत असताना शनायाला घरात आणता येणार नाही. नाहीतर गुरुनाथ मिळालाच म्हणून सांग. हा नीट समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट काय सांगितली आहे समान नागरी कायद्यात? वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा बरोबरीचा वाटा असेल. तिसरी बाब काय सांगितली आहे? नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बघा म्हणजे दोन्हीकडे आहे त्यांचं दोन्हीकडे नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा बरोबरीचा वाटा असेल. आणि चौथी गोष्ट सांगितली आहे, एखाद्या मायमाऊलीला वाटले की लग्नच करायचे नाही तर ती मूल दत्तक घेऊ शकते आणि आपली वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्या दत्तक पोराला ती देऊ शकते. हा आहे समान नागरी कायदा, साधा सोपा. हा समान नागरी कायदा सांगतो की समजा असेही झाले की एखाद्या पुरुषाचे आपल्या पत्नीशी बिनसले, जमले नाही आणि दोघांची अनबन झाली आणि त्याला दुसरे लग्न करायचे आहे तर जर घटस्फोट झाला किंवा घटस्फोट सदृश परिस्थिती आहे आणि अशा काळात पत्नीने जर पोटगी मागितली अकॉर्डिंग टू 325 जर पोटगी मागितली तर काय करावे? तिला पोटगी दिली जावी. अशीच केस या देशात फार पूर्वी 84 सालाला आली आणि मला नेमकं नाव आठवत नाही, खूप आठवायचा प्रयत्न करते, पण तिने मुस्लिम समुदायातली माय माऊली आपली पोटगी मागायला म्हणून कोर्टात गेली. तिला कोर्टाने पोटगी नाकारली. तिला हायकोर्टाने पण पोटगी नाकारली. तिने सुप्रीम कोर्टला अपील केलं की मला पोटगी पाहिजे, मला पोटगी मिळाली पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला टाकलेलं आहे. त्याच वेळेला मॅटर जेव्हा आर्ग्युमेंटला होतं सगळे मुस्लिम मौलवी एकत्र जमले आणि त्यांनी एक आर्ग्युमेंट कोर्टाला असं दिलं की मुस्लिम पर्सनल लॉ नुसार आम्ही शरीयतला मानतो. हिंदूंमध्ये विवाह संस्कार आहे, मुस्लिमांमध्ये विवाह करार आहे. हिंदूंमध्ये लग्न होताना पुरुष स्त्रीकडून हुंडा घेतो, मुस्लिमांमध्ये मात्र लग्न होताना पुरुष मेहर बांधतो. हा मेहर स्त्रीच्या नावे बांधलेला असतो. हा मेहर म्हणजे एका अर्थाने इन्शुरन्स पॉलिसी आहे. म्हणजे समजा इन केस जर लग्नानंतर काही अडचणी आल्या आणि ही मायमाऊली जर एकटी पडली तर तिला आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणून ही मेहरची रक्कम असेल. या मेहरची कॉन्सेप्ट जर क्लिअर होत नसेल तुम्हाला तर फक्त सोपं करण्यासाठी म्हणून लक्षात घ्या की सनम बेवफा नावाचा एक चित्रपट आला जो सलमान खानचा चित्रपट. डॅनी आणि प्राण हे 2 हिरो समोरासमोर उभे राहतात आणि डॅनी जाणीवपूर्वक सांगतोय की प्राण जाणीवपूर्वक सांगतो की माझ्या लेकीशी लग्न करायचं असेल तुझ्या नातवाला तर एवढा मेहर दिला पाहिजे आणि डॅनी तेवढा मेहर देतो. पुढचं काय रामायण घडू दे, पण मेहर म्हणजे काय तर त्या स्त्रीला द्यायची रक्कम आहे. डॅनी दुसऱ्याच दिवशी घटस्फोट घेतो आणि मेहरची रक्कम तिच्या गळ्यात पैसे अडकवतून जाबाई म्हणतो. म्हणजे मुस्लिम समुदायाची काय पद्धत आहे की एकदा मेहर दिला विषय संपला, पुन्हा पोटगीचं नाव काढायचं नाहीये. ती म्हणाली असं चालणार नाही. तिचा आर्ग्युमेंट काय आहे? ती म्हणते मेहर बांधला त्या काळात आम्ही गरीब होतो, त्या काळात दोघांचा इन्कम सोर्स कमी कमी होता त्यामुळे मेहर पण कमी होता. आता आमचं स्टेटस वाढलेलं आहे, आता आम्ही हाय प्रोफाईल आयुष्य जगतोय आणि ते मलाही ती सवय लागली आहे. माझा नवरा खूप कमावतो, आता ते मला मेंटेन करायचंय. तुमची मेहरची रक्कम कमी आहे, मला पोटगी पाहिजे. मौलवी सांगतात चालणार नाही. अशा काळामध्ये कोर्टाला कळेना की काय करावे आणि मग सुप्रीम कोर्टने सांगितले की यावर तुम्ही पार्लमेंटमध्ये कायदा करावा आणि इथे कॉमन सिव्हिल कोड आणावा, समान नागरी कायदा करावा आणि या माय माऊलीला न्याय मिळावा. तिचा काय पोटगीचा प्रश्न आहे तो तुम्ही तडीस न्यावा. बघा एवढा मोठा कायदा करायचा असेल तर पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटी लागते.
म्हणजे 272 खासदार लागतात. त्यावेळेला राजीव गांधींकडे 292 खासदार होते. 292 खासदार असताना सुद्धा राजीव गांधी कायदा करूच शकले नाही. कारण भारतभरातल्या मौलवींनी एकत्रित डेलिगेट करून राजीव गांधींची भेट घेतली आणि सांगितलं आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा नाही, हे चालणार नाही. आमच्या धर्मात जर तुम्ही हस्तक्षेप कराल ना तर तमाम मुस्लिम जी काँग्रेसची वोट बँक आहे ती वोट बँक सगळे आम्ही बाजूला काढू, आम्ही फतवे काढू. आणि राजीव गांधीला शरण जावं लागलं सगळ्या मौलवींच्या समोर आणि समान नागरिक कायद्याचं ते तसंच घोंगडं भिजत राहिलं. आता त्यावर ज्या सुनावण्या सध्या होत आहेत, तलाकचं प्रकरण आम्हाला नीट कळतच नाहीये की ज्यावर सुप्रीम कोर्टने लिहिलं तलाकचं प्रकरण, तलाक देणे घेणे याला त्यांनी कायदा बाह्य नाही ठरवलेले, हे नीट समजून घ्या. मुस्लिम लॉ पण नीट समजून घ्या. तलाक देणे घेणे याला अजिबात त्यांनी बेकायदेशीर नाही म्हटलेले. पण तलाकची प्रोसिजर काय आहे? ॲज पर मुस्लिम पर्सनल लॉ तलाकची प्रोसिजर अशी आहे की पुरुषाने स्त्रीला पहिल्यांदा तलाक म्हटले की 6 महिने पुन्हा एकत्र राहावे, एकत्र राहून त्यांची दिलजमाई होते का बघावे, जर नसेलच जमत तर दुसऱ्यांदा तलाक म्हणावे, पुन्हा एकत्र राहावे 6 महिने, नाहीच जमलं तर फायनल तलाक करून मोकळं व्हावं. पण याचा मिसयूज काही पुरुष करायला लागले आणि तो मुस्लिम पर्सनल लॉचाही भंग होता. आणि मग ते आपले कशावरून भी तलाक तलाक, फोनवरून भी तलाक तलाक, खाने में क्या पकाया, बिरयानी की जी, ठंडी कैसी है, चल मैं तेरे को तलाक देता हूँ, तलाक तलाक तलाक. नाही चाललं. हे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये पण नाही, हे कुराणला पण मान्य नाही. कुराण शरीफने पण कधी स्त्रियांची एवढी हेळसांड केली नाही. हा जो मिसयूज होत होता प्रॅक्टिस मधला, तो प्रॅक्टिस मधला मिसयूज टाळण्यासाठी ज्या याचिका आल्या त्यावर सुनावण्या झाल्या. आपल्याला कायदा जरा बारकाईने माहित असला पाहिजे. मी फार खोलात जात बसणार नाही, मी फक्त 2 कलम सांगणार आहे आता शेवटची. त्यातलं एक महत्वाची तरतूद की व्हॉट इज द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन अकॉर्डिंग टू आर्टिकल 340, 341, 342. आता या खोलात अजिबात जात बसत नाही की ते ओबीसी कमिशनचं काय झालं, मंडलचं काय झालं, खालेलकरचं काय झालं. तो इतिहास आपण सगळे जाणता, मी तो अनेक वेळा माझ्या भाषणातनं सांगितलेला आहे. पण रिझर्वेशन काय होतं तर 1930 ला बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचे नाव स्टेट्स अँड मायनॉरिटीज होते. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी सांगितले होते संस्थाने आणि अल्पसंख्य समाज. त्यात ते म्हणतात की संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा, ते जरा खाली येतील, आणि अल्पसंख्याकांना जास्तीचे अधिकार द्या, ते वर येतील. संस्थानिकांना खाली आणा, अल्पसंख्याकांना वर उचला, सगळेच एका मुख्य प्रवाहात येतील, म्हणजे रिझर्वेशन असेल. त्याची व्याख्या सांगताना बाबासाहेब सांगतात की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे म्हणजे रिझर्वेशन आहे. म्हणजे माझा आवाज जर नाशिकच्या आमच्या मराठा भावंडांपर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी समजून घ्यावे की रिझर्वेशन हा कुठल्याही खानावळीतला खाण्याचा मेनू नव्हे. रिझर्वेशन हे आर्थिक तत्वावर देण्याची पद्धत सुद्धा नव्हे. रिझर्वेशन ज्यांचा सामाजिक दर्जाच बहिष्कृत आहे त्यांना मुख्य प्रवाहात घेणे गरजेचे होते. त्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठी त्यांना काही ज्यांचे अधिकार नाकारलेत, जगण्याच्या स्पर्धेत जे निर्धोकपणे येऊच शकत नव्हते, डायरेक्ट आला तर त्याला लोक हात लावलास का, शिवाशिव केलीस का म्हणून अगदी हालहाल करून मारतील, अशी परिस्थिती. अशा लोकांना संधी देणे कायद्याने गरजेचे होते, म्हणून रिझर्वेशन आले. असे असतानाही बाबासाहेब कलम 340 लिहून ठेवलं आणि सांगितलं की बाबा मराठ्यांना रिझर्वेशन, इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबळी आतार बागवान बेग अन्सारी हे जे कुणी असतील यांना याच्याने रिझर्वेशन मिळणार आहे. पण अडचण अशी झाली की त्यावेळेला काही ओबीसी जागे राहिले आणि काही ओबीसी झोपले. जे ओबीसी झोपले त्यात मराठा समुदाय मोठ्या प्रमाणात. अगदी पंजाबराव देशमुख सुद्धा म्हणतात की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही काही मागासवर्गीय नाही, आम्ही अजिबात मागासवर्गीय नाही. अगदी मंडलचे इम्प्लिमेंटेशनची लढाई जेव्हा 89 ला चालू होती आणि सगळे अगदी पॅन्थर आणि सगळे आंबेडकरी आंदोलनातले लोक मराठा नेत्यांना म्हणत होते अहो या, ही लढाई तुमच्यासाठी आहे, तुमच्या हक्कासाठी आहे, तुम्ही या ना रस्त्यावर. पण मराठा नेते काय म्हणत होते, निजामांच्या काळात 2-4 एकर जमिनी ज्या इनामी वतनी मिळालेल्या होत्या, या वतनी जमिनींवरती
मराठा नेते स्वतःला पाटील समजत होते आणि पाटीलकीच्या फुशारक्या मारू मारू उगाच विशीवर तांदूळ ठेवून क्या खाय तो बिर्याणी खाय करत ते आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होत नव्हते. त्यांना वाटत होते की आम्ही काही मागास आहोत का, आम्ही आरक्षण नाही घेणार. हे आपली मतं नाहीयेत, ही मराठ्यांची मतं आहेत की आम्हाला आरक्षण नको असं दस्तूर खुद्द इथल्या मराठा नेत्यांचे म्हणणे होते. नेत्यांनी सर्वसामान्य मराठ्यांची फसवणूक केली. सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान जर कोणी केलं असेल तर इथल्या प्रस्थापित गब्बर असणाऱ्या मराठ्यांनी केलं. सर्वसामान्य मराठा भाऊ फार चांगला होता आणि मग यांना आरक्षण मागू दिलं नाही. आरक्षणाचं ते म्हणले तुम्ही काय मागास आहेत का, काय तुम्ही मागताय म्हणले, या मागासवर्गीयांच्या लाईनीत जाऊन बसायचं का, अजिबात आरक्षण घ्यायचं नाही. आणि मग आलं कुठून नवीनच फॅड आरक्षणाचं, तर शालनबाई पाटलांनी पहिल्यांदा ते फॅड सुरू केलं. शालनबाई म्हणल्या नाही नाही आम्हाला आर्थिक तत्वावर आरक्षण पाहिजे. ह्या शालनबाई म्हणजे तिकडच्या कोरेगाव क्षेत्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या या वसंतदादांच्या पत्नी वगैरे. आणि या बाई नुसत्या तेवढ्यावर थांबल्या नव्हत्या. खरी विषवल्ली 10-15 वर्षापूर्वी शालनबाईनं पेरली. आता फक्त आम्हाला त्याची फळं दिसत आहेत. शालनबाईनं पहिला तो उवाच केला की आर्थिक तत्वावर आरक्षण मिळालं पाहिजे. विनायक मेटेनं लगेच तुंतून लावून धरलं, कारण विनायक मेटेचे आर्थिक व्यवहार शालनबाई देत होत्या ना, त्याचे आंदोलन करायला पैसेच ते देत होत्या. मग शालनबाई त्यावेळेला अशी घणाघाती भाषणं करायला लागल्या. तो आता म्हणजे मेल्यापाठी कुणाला काही बोलू नये, पण छावाचा अध्यक्ष अण्णा जावळे त्यांच्यासोबत फिरायचा आणि यांची क्रांती सेना आणि त्याची छावा दोन संघटना मिळून आंदोलन यांची 10-15 वर्षाखाली सुरू झाली आणि त्यांनी आरक्षणाची गोष्ट काढली. त्यात शालनबाईंनी आपल्यावर 3 आक्षेप घेतले. तुम्हाला माहित असलं पाहिजे बरं का, म्हणजे हे मी आधी बोलून झालंय परंतु नवी पोरं ऐकायला लागली आहेत आता कॉलेजात वगैरे आलेली, त्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे की ही विषवल्ली कशी फोपावली. काय झालं होतं नेमकं, तर शालनबाईंनी आपल्यावर 3 आरोप केले. नुसतं आरक्षण मागून गप बसावं का. 3 आरोपातला पहिला आरोप म्हणली या लोकांकडे गुणवत्ताच असत नाही, गुणवत्ताच नाही म्हणे या लोकांकडे. दुसरी गोष्ट सांगते ती काय म्हणे, काय तुमच्याकडे इमानदारी नावाची गोष्टच नाही, हा समाज इमानदारच नाही. आणि तिसरं काय आरोप आहे की हे जे लोक आहेत ना, तुम्ही काय म्हणे अस्मितेची भाषा करताय, काय स्वाभिमानाची भाषा करताय. आधी सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना जी फेलोशिप दिली होती 20,000ची, ते 20,000 आम्हाला परत करा, मग तुमच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारा. 3 आरोप आहेत आपल्यावर. 20,000चं कर्ज ठेवलंय बाईने. कुणाचं कर्ज आहे, सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना दिलेले 20,000 रुपये. मागतोय कोण, शालनबाई. आता हिची उत्तरं दिली पाहिजे आपण, ती तेव्हाही दिली होती, आताही तुम्हाला माहिती असली पाहिजे की याची उत्तरं आपण अगदी कोल्हापुरात जाहीर बिंदू चौकात सभा घेऊन आपली गली में तो कुत्ता भी शेर बनता है, त्यांच्या इलाक्यात घुसून आपण त्यांना सांगितलं चौकात उभं राहून की बाई हे असं नाहीये, हे जरा नीट समजून घ्या. काय म्हणता बाई तुम्ही, आमच्याकडे गुणवत्ता नाही. अहो बाई काय गुणवत्तेचं घेऊन बसलाय. अहो आम्ही आमच्या गुणवत्तेचं प्रमाण 1000 वेळा सिद्ध केलंय. आमची गुणवत्ता आज घडीला तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बघा की महाराष्ट्रातल्या IAS ची जर संख्या बघितली ना तर ते IAS कोणाचे दिसतात बघा. आमची गुणवत्ता अगदी नियोजन आयोगावर जा मुनगेकर, बाई आमची गुणवत्ता आम्ही तिथं सिद्ध केली आहे. बाई इथलं अर्थनीती ठरवताना आमचा एखादा IAS तिथं असतो, आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केली आहे. बाई आमची इतकी गुणवत्ता आहे की बाबूराव बागुलांची आणि नामदेव ढसाळांची पुस्तकं फक्त भारतातच नाही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतात. आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केली. आमची गुणवत्ता किती आहे बाई की अवधूत गुप्तेंनी 10 गाणे म्हणले तर एकीकडं, आनंद मिलिंदनं एकच गाणं म्हणलं तर बस हा विषय नव्हता. आमची गुणवत्ता आहे. आमची गुणवत्ता इतकी आहे बाई की आमची 9 महिने 9 दिवसाची गर्भार विठाबाई नाचता नाचता कनाती मागे जाते तिथेच आणि अर्धा तास थांबते, पुन्हा पुढे येते आणि आपला पुढचा कार्यक्रम सादर करते. बघणाऱ्यांना वाटतं की तिच्या नियोजनाचा त्या कार्यक्रमाचा भाग असावा. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी बातमी छापल्यावर कळतं की अर्धा तास विठाबाई बाहेर मागे गेल्या होत्या कनातीच्या. विठाबाई गर्भार होत्या, मागे गेल्या, प्रसूतीच्या वेदना होत होत्या, बाळंत झाल्या, पुन्हा कंबर बांधली आणि स्टेजवर आल्या आणि पुढचं सादरीकरण केलं. हे आमची गुणवत्ता आहे. आम्ही काय गुणवत्ता धारक आहोत, तरी आमच्या गुणवत्तेवर शंका घेताय, हे काही पटत नाही. मग पुढे ते काय म्हणतात आणि आमची गुणवत्ता अजून सांगायची का. बाई एवढे तुमचे लोक हैराण आहेत तरीही एकच भीमाची लेख तुमच्या कशीच हातात येत नाही, इतकी तुम्हाला बेजार करून सोडते. आमची गुणवत्ता आम्ही लय सादर केली, लय वेळा सिद्ध केली. काय आक्षेप आहे त्यांचा, सयाजीरावांनी घेतलेले पैसे.
आम्हाला तुम्ही परत करायची. हा, सयाजीरावांनी. आता विचार करा, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली जी मदत आहे, या मदतीची कुठल्याही पैशात तुलनाच होऊ शकत नाही. ती फार मोठी मदत होती. बरं, ही जी मदत आहे ही एका भविष्यवेत्याने दुसऱ्या तत्ववेत्याला केलेली मदत आहे. या मदतीचं मोलच होऊ शकत नाही, कशातच होऊ शकत नाही. पण तरीही जर शालनबाई म्हणत असतील की 20,000 परत द्यावे, तर 20,000चं काय बाबा, आता आम्ही इतके आता आम्ही सिद्ध झालेले आहोत की 20,000 काय बाई, आम्ही 200 करोड रुपये देऊ शकतो. 200 करोड. पण द्यायचे कुणाला ते सांगा. आणि मागणाऱ्यात तुम्ही कोण आहात? तुम्ही वसंतदादाची चौथी बायको. पुढचं बोलायलाच लावू नका बाई आम्हाला, तुम्ही अजिबात बोलायला लावू नका. हा, तुम्ही आमच्या बापाच्या अस्मितेपर्यंत जात असाल तर तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय आम्ही थांबणार. तुमच्या डोक्यात जर असेल ना की तुम्ही फार मोठी दहशत दाखवू शकता आणि आमचा आवाज दाबू शकता, तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की आता आम्ही इतकेही काही दबले पिचलेले नाहीत. बाबासाहेबांच्या कायद्याने आमचा आवाज बुलंद केलाय, आमचं मस्तिष्क सशक्त केलंय. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि काय म्हणल्या शालनबाई, ह्यांच्याकडे इमानदारीच नसते म्हणल्या. बाई, इमानदारी बद्दल काय बोलू नका, गोत्यात येतात. अजिबात आमच्या इमानदारी बद्दल बोलायचं नाही. आओ बाई, आजपासून 101 वर्षाखाली जेव्हा स्कॉर्पिओ नव्हत्या, मर्सिडीज नव्हत्या, टाटा नव्हती, एन्जॉय नव्हती, शेव्हरलेट नव्हती, एर्टिका नव्हती, ग्रेटा नव्हती, इनोवा नव्हती ना बाई, तेव्हा त्या काळामध्ये आमचे आजी पणजे हे तुमच्या वाड्यावर घरगडी म्हणून काम करायचे, पडेल ती कामं करायचे. आणि तुमच्या लेकी सुनांना माहेरून सासरला, सासरून माहेरला ज्ञान करायची जी कामं असायची ना, ते बी गाडीवान म्हणून आमचीच माणसं करायची. हा, गाडीने प्रवास करताना, बैलगाडीचा प्रवास करताना बाई 4-4 मुक्काम पडायचे. 4-4. आमच्याकडे जर इमानदारी नसेल ना, पुढचं बोलत नाही बाई. तुम्ही आमच्या अस्मितेवर शंका घेताय, तुम्ही आमच्या अस्मितेला ललकारताय, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही असेच मोकळे सुटाल आणि तुम्हाला कोणी जाबच विचारायला असणार नाही. ज्यांचा आवाज तुम्ही म्यूट केला असेल, जे तुमचे गुलाम असतील, दलाल असतील, तळवेचाटे असतील, ते बोलणार नाहीत तुमच्याबद्दल. जे खास बाबासाहेबांच्या रक्ताचे असतील ना, ऐऱ्या गैऱ्याचे नसतील बाई, ते तुमचा हिशोब चुकता करतील. आणि तुमच्या सारख्या तमाम ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्यांचा बिलकुल अगदी हिशोब म्हणजे काय, व्याजासकट आम्ही पुरता करायला तयार आहोत. काय सांगितलं गेलं, रिझर्वेशन बद्दल जाणीवपूर्वक इथं विषवल्ली पसरवली. आमचा सर्वसामान्य मराठ्यांना विरोधच नाही, हे नीट समजून घ्या, कोट करा. सर्वसामान्य मराठा भाऊ आमचा भाऊ आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही शिवशक्ती भीमशक्तीमध्ये विश्वास ठेवणारे आहोत. हा, पण शिवसेनेने सांगितली शिवशक्ती आणि काँग्रेसने सांगितलेली भीमशक्ती, यात आमचा विश्वास नाही. आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं बहुजनांचं राज्य, आम्ही त्याच्यात विश्वास ठेवणारी माणसं आहोत. बाई, आमचं म्हणणं काय ते नीट समजून घ्या. सर्वसामान्य मराठा समूहाबद्दल आमच्या मनात जराही आकस नाही, पण सर्वसामान्य मराठा भावंडांना ज्या साखर सम्राट दिग्गज प्रस्थापित मराठ्यांनी गुमराह केलंय, त्यांनी नीट समजून घ्यावं की प्रस्थापित मराठ्यांनी कायम या सगळ्या सर्वसामान्य मराठ्यांची फसवणूक केली, आजही फसवणूक करतायत. आणि आजही मराठा क्रांती मोर्चांच्या तमाम मोर्चांच्या लक्षात येत नाही. माझा आवाज जर इथे क्रांती मोर्चाच्या एका जरी सरदारापर्यंत पोहोचत असेल, आवाज रेकॉर्ड करा आणि तुमच्या आलमपणाला पोचवा की क्रांती मोर्चानेही तुमचं नुकसान केलं. आमचं काहीच नाही. एकतर पुरोगामी महाराष्ट्राची विण उसवली गेली. गुण्या गोविंदानं सगळ्या जाती एकत्र नांदत होत्या. कधी नव्हे ते संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या निमित्ताने आंबेडकरी आणि शिवछत्रपतीला मानणारे लोक एका मंचावर येऊन बोलायला लागले. किमान जय भीम नसतील म्हणत, पण रामराम सोडून जय जिजाऊ पर्यंत तरी आले होते. तुमच्या प्रस्थापित मराठ्यांच्या राजकारणामुळे आणि बारामतीच्या शरद पवारांच्या अशा 12 बुद्धीमुळे सगळ्या कशा 12 वाटा होऊन गेल्या, 12 भानगडी झाल्या या देशामध्ये. काय मराठा मोर्चाने नुकसान झालं,
बघा, मराठा मोर्चाच्या मध्ये तुंतुन वाजवणारी माणसं आज कुठं आहेत? मराठा आरक्षणाचं तुंतुन सगळ्यात कुणी आधी वाजवलं? तर त्याचं तुंतुन वाजवलं विनायक मेटेनं आधी. आता विनायक मेटे कुठं आहे? भाजपने जे समुद्रातलं शिवस्मारक उभं करायचं ठरवलं, त्या शिवस्मारकच्या महत्वाच्या पदावर विनायक मेटे आहे. तो आता आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाही. सर्वसामान्य मराठा भावांनी समजून घ्यायचे की तुमच्यासोबत काय खेळ चालू आहे. दुसरा कोण होता आरक्षण मोर्चामध्ये? तर प्रत्येक ठिकाणच्या आरक्षण मोर्चा हो मध्ये खास सातारहून छत्रपती संभाजीराजे हजेरी लावायला लागले होते. आता कुठे आहेत संभाजीराजे? भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली आणि ते गप्प बसले. सर्वसामान्य मराठ्यांचा आवाज कुठे आहे? कोण होतं मराठा आरक्षणामध्ये दुसरं? सिंधुदुर्गचा आपला कुपोषित वाघ. हा, डरकाळी फोडता येत नाही म्हणल्यावर काय हो? आता आयाळ कापल्यावर काय बोलायचं बिचारायला? ह्याचं काय चाललं होतं? मी राणे कमिशनचा रिपोर्ट देतोय, राणे समितीचा अहवाल. आता कुठं गेला? भांडत कुणाला होता? हे भाजप सरकार राणे समितीच्या अहवालावर चर्चा करत नाही. आणि तोच राणे मागच्या दारानं गेला त्यांच्याकडं, त्यांचं ऐकून काँग्रेसचं आपलं घर फोडून घेतलं. हातानं लेकानं त्या काँग्रेस सोबत आपली सोडचिठ्ठी करून घेतली. आणि सोडचिठ्ठी झाल्यावर त्याला वाटलं होतं ह्याच्यासोबत गरोबा करू का? पण अमित शहा काय दुनियात आता काय बोलू नये त्याच्याबद्दल. अमित शहानं सांगितलं, आजी बाई तिथं नांदली नाही ती आम्ही कशी नांदवायची म्हणा, आम्ही नाही नांदवत त्याला. मग असंच ठेवतो बाजूला, जमते का बघ, असंच बाजूला राहतो. स्वाभिमानी नावाचा पक्ष काढायला लावला. सगळा स्वाभिमान भाजपच्या दारात गहाण टाकायला सांगितला आणि नारायण राणेला माइल्ड केला. मराठा आरक्षणावर बोलणारा तिसरा सरदारही धारातीर्थी पडला. आहे कोण आता आरक्षणावर बोलणारे? बरं, या उपर काय म्हणतायत आमचे क्रांती मोर्चातले भाऊ? आमचे क्रांती मोर्चातले भाऊ म्हणतात की आरक्षण मोर्चामध्ये काय झाले, आम्ही कसा नेतृत्वविहीन मोर्चा काढला. अरे भावांनो, हीच तर मोठी फसवणूक झाली तुमची. तुम्ही नेतृत्वविहीन मोर्चा काढावा याचसाठी त्यांनी राजकारण केले होते, कारण त्यांना माहिती होते. मुळात मोर्चेच का काढले ते नीट समजून घ्या. याच वर्षी का काढले, याच वर्षी का त्यांना अकला आल्या? कारण प्रस्थापित मराठ्यांना असे वाटले आजपर्यंत महाराष्ट्राची सत्ता आणि मत्ता आपल्या हातात होती, मराठा मुख्यमंत्री मराठा आमदार काम करत होते. आता मात्र महाराष्ट्राची सत्ता मत्ता मराठेतर असणाऱ्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या हातात गेली. अस्वस्थ झाला मराठा नेतृत्व, अस्वस्थ मराठा नेतृत्व आणि अस्वस्थ शरद पवारांनी मग खेळी केली. एक मोर्चे सुरू झाले, पण मोर्चे सुरू झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण जरी मोर्चे काढले असले भाजपच्या विरोधात एक लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी, जनाधार बदलण्यासाठी, तरी लोक इतके संतप्त होते की लोक यांना नेता म्हणून स्वीकारत नव्हते. लोक म्हणाले नेतृत्वविहीन मोर्चा काढायचा, आम्ही तुम्हाला मोर्चात येऊ देणार नाही. खेळी काय केली यांनी? ओके चालेल, कुणीच नेता नको, नेतृत्वविहीन मोर्चे काढा. शहाणे असते तर ते काय म्हणाले असते? त्यांना जर खरंच सर्वसामान्य मराठ्यांचे हित करायचे असते तर ते म्हणाले असते, ओके आम्ही साईडला थांबतो, आमच्यापैकी एकही प्रस्थापित नेता आता पुढे येणार नाही. जे सर्वसामान्य मराठे भाऊ आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यातलं एखादं नेतृत्व उभं राहू दे आणि ते नेतृत्व महाराष्ट्राला तारून नेऊ दे. गरज ती होती, पण यांनी तसे केले नाही. बघा, आजच्या काळामध्ये तिकडे गुजरातला हार्दिक पटेलची लिडरशिप उभी राहते, दिल्लीकडे कन्हैया कुमारची लिडरशिप उभी राहते. एवढे लाखोने मोर्चे निघाले, मराठ्यांची लिडरशिप उभी राहू शकली असती नवी. पण ही लिडरशिप प्रस्थापित नेत्यांनाच नको होती. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांनी नेतृत्वविहीन मोर्चे काढण्याचा सल्ला दिला. म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला वाळू तामुकन फेसना पाणी म्हणतात. कसं करायचं? उपयोगच झाला नाही ना त्याचा. आज उपयोग काय झाला मराठा मोर्चांचा? आरक्षण. बरं, एवढं सगळं करून आरक्षण मिळणे शक्य आहे का? मी मागेही खूपदा सांगितले, आरक्षण मिळणे शक्य नाही भावांनो, कारण सुप्रीम कोर्टने सांगितले. हे मी सांगित नाही बरं का, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. आम्ही घाबरू नये बाबा तुम्हाला, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. आम्ही काय विरोध करणार तुम्हाला? आम्ही सत्तेतच नाही, आमच्या हातातच काय नाही, आम्ही काय विरोध करणार? आमच्या हातात सत्ता असते, आम्ही सत्तेच्या जाग्यांवर असतो, तर आम्ही ठरवलं असतं बाबा काहीतरी. आम्ही कुणीच नाही आहोत आणि आमचं एखादा असेल बी तुमच्या सोबत, तर आम्ही दाढी जरी करायची म्हणलं, कोट जरी धुवायचा म्हणलं, तर बिल तुमच्याच खिशातनं आम्ही एकटं वाट बघतो. तुम्ही बिल द्यावं लागते आमचं. आम्ही काय बोलणार आहेत? आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही, पण सुप्रीम कोर्ट काय सांगते समजून घ्या.
सुप्रीम कोर्टने सांगितले 49% वर आरक्षणाची मर्यादा वाढवता येणार नाही. ऑलरेडी 49% मर्यादा संपलेली आहे. मग या उपर जर तुम्हाला यायचे असेल तर आहे त्याच्यात तुम्हाला आता समाधान मानावे लागेल. म्हणजे काय करावे लागेल? मग आहे त्याच्यात या. मग कुठे येता? एसटीत येता का? तुम्ही नुसतं नाव काढलं तर किती गोंधळ झाला. तुम्ही एक मराठा लाख मराठा म्हणालात की इकडे ह्यांनी बी सुरू केलं. देखोगे तुम भी आंखों से हम भी आएंगे लाखों से. म्हणजे बघा किती कट्टर आहे सगळं. म्हणजे तुम्ही नुसतं म्हणलात तरी, आणि तुम्ही जर एसटीत यायचं म्हणलं तर भीमा कोरेगावच, मग विषयच नाही. तसं चालत नाही. तुम्हाला एसटीत येता येत नाही. तुम्ही एसटीत जाता का? ते तुमच्या निकषात बसत नाही. कारण तुम्ही आदिवासी नाहीत. तुम्ही गावचे पाटील, आदिवासी भटकंती करणार. तुम्ही तर छत्रपती ना पाटील, तुम्ही त्याच्यात बसत नाही. मग तुम्ही एनटीत येता का? अरे आमच्या 28 जाती आहेत. आमचं 1.5% रिझर्वेशन आहे. 1.5% आम्ही परेशान आहोत. अर्ध पोरग बसवायचं का अर्धी पोरगी बसवायची? येता का? या की आम्ही उघडेच आहो. या उघड्याजवळ नागड्या गेल्या सारे रात हिवानं मेलं मरू, काय हरकत आहे. मग ओबीसीत जाता का? अवघड आहे गडे. आज घडीला ओबीसीचं जे मेरिट आहे ते ओपनच्याही वर चाललंय. UPSC MPSCचे निकाल बघा. ऑलरेडी इतक्या जाती आहेत ओबीसी मध्ये, 3743 जाती आहोत. सॅच्युरेशन आहे तिथं प्रचंड. तुमचा श्वास गुदमरला जाईल. मुळात ही परिस्थिती का आली हे जरा समजून घ्या. आणि प्रस्थापित मराठा नेत्यांनी तुम्हाला का बरं काही दिले नाही? बरं त्यातही महत्वाचे, मराठा क्रांती मोर्चात लय भाषणं झाली चिकार. आमच्या छोट्या छोट्या बहिणींनी भाषणं केली. आम्हाला विशेष वाटलं. ज्या मराठा समाजाने कायम आपल्या आया बहिणी पायाच्या टाचेखाली रगडून ठेवल्या, त्यांना आपल्या हक्काची लढाई लढताना मात्र त्याच माया बहिणींना पुढे करावं लागलं. ते त्यांना पुढे करून भाषण करावं लागलं. बरं ते सगळी भाषणं करत होते. त्यांनी नाही ते बोलू जा बाबा, आपल्याला काही म्हणणं नाही. ते काय नाही ते म्हणले त्यांचा 35% पुढे जाते, आमचा 99% मागे राहते. माय बापाच्या इमानदारीनं आपलं ओपन चॅलेंज आहे. आणि हे गावागावात सगळ्यांकडे, बरं का, मला माहिती आहे की हे भाषण पुढे युट्यूबला पडणार आहे. आपलं ओपन चॅलेंज आहे. क्रांती मोर्चाच्या एकाही मोर्चानं एक उदाहरण दाखवा महाराष्ट्रातलं, एक उदाहरण की त्या आमचा 35% पुढे गेला आणि तुमचा 99% मागे राहिला. सुषमा अंधारे आयुष्यात परत कधी चळवळीत बोलणार नाही. एकदा सांगा. उगाच आपलं उचलली जीवन लावली टाळाला, याला काही अर्थ आहे करावं? असं नाही करावं. असं नाही बोलावं तुम्ही. बरं ह्या सगळ्यांमध्ये ते इतकं मटा सगळं बोलत होते. त्या बिचाऱ्या आमच्या चिमुरड्या बहिणींबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. आम्हाला त्यांच्या स्क्रिप्ट रायटर बद्दल बोलायचंय. त्यांचे जे स्क्रिप्ट रायटर होते त्या स्क्रिप्ट रायटरला एक वाक्य सुचलं नाही. वाक्य आम्ही सांगतो, डिक्टेट करतो, तुम्ही लिहून घ्या. काय वाक्य आहे की ओबीसीच्या रिझर्वेशन साठी इथल्या मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, सुतार, कुंभार, लोहार, बागवान, बेग, अन्सारी, तांबळी, मुनशी या सगळ्या जातींच्या साठी 1952 ला आमच्या बापाने आपल्या पदाचा राजीनामा दिला. मराठ्याच्या अगदी शरद पवार, मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात किंवा इकडे अशोकराव चव्हाण, नारायण राणे या तमाम आमदारांना आमचं चॅलेंज आहे. तुमच्यापैकी एक तरी राजीनामा द्यायला तयार आहे का? बोल. मग तुम्ही मोर्चामध्ये सामील व्हा. ह्याला काय अर्थ आहे का? अरे तुमचं धड नाही, आम्हाला बोलून काय उपयोग आहे? तुमच्यात किती मारामारी चालली ती बघा. तुमचा एकही आमदार राजीनामा द्यायला तयार होत नाही. मुवमेंट अशीच उभी राहत नाही र वाघांनो. त्याला लय सॅक्रिफाईस करावं लागतंय. आमच्या बापानं पोटची लेकरं मातीआड करताना सुद्धा आधी समाजाचे काय हा विचार केला, म्हणून आम्ही बोलू शकतो, म्हणून आम्ही गरजू शकतो. ही गर्जना अशीच येत नाही, त्याला त्याग आहे, फार मोठी परंपरा त्यागाची. म्हणून आम्ही इतकी चीड आणि इतकी व्यवस्थेबद्दलची ही सगळी आम्ही विधानं करतोय. याच्याही उपर फार पुढे जाऊन मी फक्त शेवटचं कलम सांगायचा प्रयत्न करते. ते कलम 368 मध्ये सांगितले की कायदा खूप चांगला आहे, पण तरी सुद्धा जर तुम्हाला काही बदल करायचा असेल, कारण होतं काय बघा,
मी तर सगळी कलमं नाही सांगू शकत तुम्हाला. सगळी जर कलमं सांगायची म्हटलं तर किमान मला 7 ते 8 तास लागतील. जसं माझ्याकडे माझ्या पोरांचं लेक्चर घेताना मला वेळ लागतो. इथं आपण फक्त माइलस्टोन सांगण्याचा प्रयत्न केलाय. या माइलस्टोन मधला शेवटचा माइलस्टोन सांगते, ते कलम 368 की घटना बदलली कशी जाते, प्रक्रिया काय असते कलम बदलायची. 368 अ ब क अशा 3 पद्धती आहेत. 368 अ साधी दुरुस्ती. साध्या दुरुस्ती म्हणजे काय तर सभागृहात 543 खासदार असतात. यापैकी समजा 300 खासदार हजर असतील तर 300 पैकी जर 151 खासदारांनी यस म्हटलं तरी सुद्धा बिल पास होऊ शकतं. कुठलं बिल असतं हे, याला साधी दुरुस्ती म्हटलं जातं. एखाद्या विभागाचं, राज्याचं, एखाद्या सीमेचं नाव बदलणे, काहीतरी थोडाफार बदल करणे ही साधी दुरुस्ती आहे. 368 अ. 368 ब विशेष दुरुस्ती म्हणजे काय, सभागृहात 543 खासदार, यापैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. ते कुठल्या विषयामध्ये, 2 राज्यांचा, 2 नद्यांचा, धरणाचा पाणी प्रश्न जर असेल त्याचा, जर म्हणजे समजा कावेरी पाणी प्रश्न आहे, अलमट्टी धरणाचा वाद आहे, यावर जर निर्णय द्यायचा असेल तर वर किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. आणि तिसरी पद्धत महत्वाची. तिसरी पद्धत काय आहे, तिसरी पद्धत 368 क वर 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे, 2/3 मेजॉरिटी. आणि खाली 17 विधानसभांच्या आमदारांनी, 17 विधानसभांच्या त्यांनी यस म्हटलं तर ही घटना दुरुस्ती होऊ शकते. ही दुरुस्ती म्हणजे काय तर असे सांगितले आहे की जर घटनेच्या गाभ्यालाच हात लावायचा असेल, जर घटनेची चौकटच बदलायची असेल तर तुम्हाला वर 272 आणि खाली किमान 17 घटक राज्याच्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे. मग घटनेचा गाभा म्हणजे काय, चौकट म्हणजे काय घटनेची, तर चौकटीची व्याख्या सांगितली आहे ज्येष्ठ विधितज्ञ नानी पालखीवाला. त्यासोबतच इथे दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इकडे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला जो चालला सुप्रीम कोर्टला, या सगळ्यांमध्ये जी व्याख्या आली, तो निचोड आला, सार आला आणि 4 कलम सांगितली, 4 मुद्दे सांगितले की चौकट काय असेल. चौकटीतला पहिला कोपरा सांगितला. काय कोपरा आहे पहिला, की ही दुरुस्ती कधी करायची, फार किचकट आहे दुरुस्ती. वर 272 खासदार, खाली 17 राज्याच्या विधानसभांचे आमदार यांनी यस म्हणायचे. पहिला प्रकार, पहिली दुरुस्ती कधी, जर या देशाचे नाव भारत हे नावच तुम्हाला बदलायचे असेल तर वर 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली 17 विधानसभांच्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे. हे मोदी आणि बाळ ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांच्या तमाम पिलावळींना माहित असले पाहिजे की वर 272 आणि खाली 17 विधानसभांच्या आमदारांनी यस म्हटलं तरच या देशाचं नाव बदलू शकतं, अन्यथा ते भारत 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 असणार आहे. चौकटीचा पहिला भाग. चौकटीचा दुसरा भाग काय सांगतो, चौकटीचा दुसरा भाग सांगतो सत्तेचे विकेंद्रीकरण असले पाहिजे आणि अहस्तक्षेपाचे तत्व असले पाहिजे. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व म्हणजे काय, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तिन्हींमध्ये सत्ता विभागलेली असेल. कायदे मंडळात खासदार येतील, कार्यकारी मंडळात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ येईल, तर न्यायमंडळात डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं सगळे कोर्ट येतील आणि हे तिघे वेगळे असतील आणि तिघांच्या वर कुणी असणार नाही. तिघांच्या वर कुणी असणार नाही आणि तिघांच्या वर जर कुणाला बसवायचं असेल तर तुम्हाला वर 272 खासदार आणि खाली 17 विधानसभा तुमच्या जवळ असल्या पाहिजे. म्हणजे काय, किसन बाबूराव हजारे सारखा जर एखादा याडा माणूस जर लोकपाल विधेयक आणायचं म्हणत असेल तर त्याला हे माहिती असलं पाहिजे की अहस्तक्षेपाचे तत्व आहे आणि सत्तेचे केंद्रीकरण करता येत नाही. कारण किसन हजारे सांगतो की खासदारांची चौकशी करायचा अधिकार द्या म्हणजे कायदे मंडळ, मंत्र्यांची चौकशी करायचे अधिकार द्या म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायाधीशांची चौकशी अधिकार द्या म्हणजे न्यायमंडळ आणि ह्या तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपालला द्यायचा. म्हणजे लोकपाल कोण झाला, तिघांचा बॉस. आणि बॉसला कुठे बसवावं लागेल, तिघांच्या वर, आणि तिघांच्या वर तर बसवता येत नाही. म्हणजेच हा किसन हजारे अँटी कॉन्स्टिट्युशनल माणूस आहे, हा घटनाबाह्य माणूस आहे, हा घटना विरोधी माणूस आहे. पण आम्हाला कळतच नाही, आमचे येडे त्याच्या आंदोलनात लगेच टोप्या घालू मैं अनाडी हूँ टोप्या घालू फिरायला लय आमचे कार्यकर्ते त्याच्या सोबत फिरायले. आम्हाला कळलंच नाही की किसन बाबूराव हजारे हा घटना विरोधी आहे, हा बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधी आहे. म्हणून तर यांनी हातात खराटा घेण्याची मोहीम चालवली ना. बाबासाहेब म्हणले खराटा सोडा, पेन घ्या. ह्यानं मला पेन सोडा आणि खराटा घ्या. कारण ह्याला काहीच कळत नाही ना. ये चौथी फेल आदमी, उधर मिलिट्री में जीप चलाता था, इधर आकर देश चलाने की बात कर रहा है. ह्याला कळतच
वाचलंच नाही, कॉप्या करून पास झालेले लोक सगळे त्यांच्यासोबत अजून मग ते अटल त्यांचं वेगळंच चालू, घटना तो मैं बदल क्यों रहूंगा, घटना तो. काय सांगावं या माणसांना. अब वो घटना नहीं बदल पाए, वो खुद के घुटने बदल कर चले. ब्रह्मचारी माणूस बरं काय बोला मंडळी. हे 300 म्हणजे तुम्हाला या तिघांवर कोणी बसवता येणार नाही. घटनेचा तिसरा कोपरा, चौकटीचा पहिला कोपरा, या देशाचं नाव बदलता येणार नाही. दुसरा कोपरा, तिघे वेगळे असतील, तिघांवर कोणी असणार नाही, सत्तेचे विकेंद्रीकरण सांगितले. तिसऱ्या कोपऱ्यात सांगितलंय मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा कुठलाही कायदा करता येणार नाही. फार महत्वाचं, मूलभूत हक्कांवर गदा आणणारा म्हणजे काय. मूलभूत हक्क कुठे आहेत? कलम 12 ते 35 मध्ये. कलम 12 ते 35 मध्ये एक महत्वाचं कलम आहे. कुठलं? कलम 17. 17वा कलम अस्पृश्यता निवारण. 17व्या कलमावर आधारित कायदा कोणता झाला? 1991 मधला अॅट्रॉसिटीचा कायदा झाला. म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा कोणाचा आहे? मूलभूत हक्कांवरचा कायदा आहे. आणि चौकट काय सांगते? मूलभूत हक्कांवर गदा आणणारा कायदा करता येणार नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या तमाम सरदारांनी ऐकावे की मूलभूत हक्कावर गदा आणणारा कायदा करता येणार नाही. म्हणजे क्रांती मोर्चात तुम्ही अॅट्रॉसिटी रद्द करण्याची जी मागणी केली ती फोल मागणी होती. तुम्हाला कुणीतरी अशा माणसाने स्क्रिप्टिंग करून दिलं होतं. तुम्हाला ते कळलंच नाही की असा कायदा होऊ शकत नाही. आणि व्हायचाच असेल, असा कायदा व्हायचाच असेल तर वर 272 खासदार आणि खाली 17 घटक राज्यांचे आमदार लागतात. मराठा क्रांती मोर्चाच्या आमच्या म्होरक्यांनी भावांनी समजून घ्यायचंय की भावांनो, मराठा हे फक्त महाराष्ट्रातच आहे, फक्त महाराष्ट्रात 17 घटक राज्य. त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही. मला लय कॉन्फिडन्स नाही. कळलं तर पाहिजे ना यांना. समजूनच घेत नाहीत राव. आम्ही एवढं रक्ताचं पाणी करू करू पाक आतडे पिळवटून सांगतोय की अरे हे नाही रे जमत, हे नाही रे जमत. त्याला कळणंच गेले. आणि चौकटीचा 4था भाग तो लयच महत्वाचा आहे. लय महत्वाचं आहे. याला आम्ही आमच्या मराठवाड्याच्या भाषेत ज्ञानबाची एक म्हणतो. लय महत्वाचा आहे 4था भाग. पहिलं सांगितलं या देशाचं नाव बदलता येणार नाही. दुसरं सांगितलं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघांच्या वर कोणी असणार नाही. तिसरं सांगितलं मूलभूत हक्कांवर गदा आणणारा कायदा करता येणार नाही. आणि चौथं सांगितलं, बाबासाहेब म्हणता मी जी वर प्रोसिजर सांगितली आहे ना, त्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला कधी बदलच करता येणार नाही. म्हणून म्हणले मिलिंद शिंदे, तुझ्या बापानंच लिहिलाय कायदा 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 आणि घेण्याले का अध्यक्ष पदाचा फायदा. या फायदा काय कायदा भारी लिहिलाय बघा. एवढा सुंदर कायदा लिहिलेला असतानाही आमची अडचण अशी आहे की आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. कोपर्डीचा निकाल लागल्यावर हा समाज किती उदार असू शकतो की कोपर्डीच्या निकालाचं स्वागत या समाजानं हसत हसत केलं आणि अभिनंदन केलं कोर्टाचं की दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण याच समाजामध्ये किती जातीवादी माणसं असतात की खैरलांजीतले आरोपी निर्दोष सुटल्यावर मात्र फटाके वाजवणारे विकृत लोक इथं होते. ते आम्हाला जातीवादाची आणि जाती निर्मूलनाची भाषा सांगतात. आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की परिस्थितीजन्य पुरावे नसताना सुद्धा कोपर्डीच्या सगळ्या आरोपींना शिक्षा लागली. खैरलांजीमध्ये परिस्थितीजन्य पुरावे असताना सुद्धा सगळेच्या सगळे आरोपी निर्दोष सुटले. का? कारण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आमच्या औलादी अजून तयार झाल्या नाही. बघा काय विचार करायचा असेल तर मी माझ्या परीनं खूप सांगितलं मंडळी. पण तुम्हाला काही समजत असेल तर बघा, काही कळत असेल तर बघा. आता मला हे विचारत जाऊ नका. भाषण झाल्यावर लय जण ताई मग आम्ही कुणा पक्षाकडे जाऊ, तुमचं तुम्ही ठरवा राजकीय. मी काय सांगणार तुम्हाला. मी एवढंच सांगू शकते की आता नेते एकत्र येण्याची वाट बघणं सोडून देऊ. चला जरा आपण सगळे एकत्र येऊ. आपल्या परीने जेवढं रान पेलता येतं तेवढं पेरू, कसं जमेल तसं. आणि आमच्या मिलिंद भैयांना तर फार सांगतो तर काय मनावरच घेत नाही. आज चला रान पेलू, जमेल तसं लढू. किमान हिस्ट्रीमध्ये एवढं तर नाव होईल की आम्ही गद्दारांच्या यादीतले नाहीत. आम्ही आमच्या वाटेची लढाई तर लढली, लढणं सुरू केलं पाहिजे. आपण आपल्या पुरीनं लढूया मंडळी. हा लढा उभा करायचा आहे. हा लढा उभा करण्यासाठी ज्याला जसं जमेल त्याने त्या पद्धतीने लढा उभा करावा.
जो TTT फॉर्म्युला सांगितला होता, तो मान्यवरांनी सांगितला होता की टाइम, टॅलेंट, ट्रेझरी, ज्याला जे शक्य आहे ते द्या. जो कोणी ट्रेझरी देऊ शकतो त्याने ट्रेझरी द्या, ज्याला टॅलेंट देता येतं त्याने टॅलेंट द्या, ज्याला टाइम देता येतो त्याने टाइम द्या. पण ही चळवळ आपल्याला वाढवायची आहे. ही चळवळ का वाढवायची? कारण येणाऱ्या काळात जर तुम्हाला ही घटना वाचवायची असेल, आज तुम्ही इतका संविधान दिवस थाटात केला, पण हे संविधान जर तुम्हाला वाचवायचं असेल तर वर 272 आणि खाली 17 विधानसभा, हे गणित जमलं नाही पाहिजे. आणि लक्षात घ्या, सध्या भाजप एक राज्य पादाक्रांत करत आहे. ते एक राज्य पादाक्रांत करतायत आणि आमच्या गावीच नाही. आम्ही मात्र अजूनही तिथेच. आम्ही मात्र नुसत्या कविता. अगर वो तुम्हें हटाने की बात करेगा तो मैं उसे मिटाने की बात करूंगा, और अगर मैं उसे मिटाने की बात करूंगा तो वो तुम्हें हटाने की बात नहीं करेगा, और अगर वो हटाने की बात नहीं करेगा तो मैं भी मिटाने की बात नहीं करूंगा. असं नाही चालणार राजा. चला, ही चळवळ जर समजत असेल, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. मंडळी, तुमच्या धडावर तुमचं मस्तक असलं पाहिजे. तुम्हाला तुमचा निर्णय घेता आला पाहिजे. मत देणं हा तुमचा अधिकार आहे, ती दानात द्यायची गोष्ट नाही. तो तुम्ही सजगपणे बजावायचा अधिकार आहे. कुठल्या पक्षाला द्यायचं तुम्ही ठरवा. मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला जसं जमेल तो निर्णय घ्या. तुमच्या डोक्यात जर असेल की माझा पक्ष कुठला, मी इतकं सांगत आहे, तर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझी जात कुठली, माझा पक्ष कुठला. तर मंडळी लक्षात घ्या, माझी जात, माझा धर्म, माझा विचार, माझा पक्ष, माझा नेता, माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जर तुम्हाला ही अस्मिता कळत असेल तर चला, तुमच्यावर एक प्रयोग करायला तयार आहे. चला, एवढं सगळं तुम्ही ऐकलं असेल तर एक प्रयोग मला तुमच्यावर करायचा आहे. हा सगळा परिसर आपण सगळा दणाणून सोडूया. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, मी जेवढं म्हणते तेवढं जरा माझ्या पाठीमागं म्हणा. चला, एका आवाजात घोषणा देऊया. चला, सगळ्या जातीवाद्यांना आपली ताकद दाखवूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणा. एका आवाजात आपण सगळे बोलूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय. एका आवाजात घोषणा देऊया. इथले आबाल, वृद्ध, पुरुष, म्हातारे, कोतारे, तरुण, ताटे, सगळे आमच्या बाया, माय, मावल्या, बाप, भाऊ, बहिणी, सगळे मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणायचंय. न लाजता घोषणा देऊया. चला, सगळेजण एका आवाजात बोलूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय. आपण सगळे आपली एकजूट दाखवूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचंय. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एकतरी वाघीण निघाले देवा, एकतरी वाघीण. कसं करायचं रे? अरे शुद्ध मराठीत सांगितलं मी, शुद्ध मराठीत, की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं म्हणा. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं म्हणा. 2 तासापासून दळलंय मी, रक्त आटवलंय. मी म्हणलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो म्हणायचं कोणी सांगितलं होतं तुम्हाला? इट्स अ टेस्ट. ही हिप्नॉइट करायची पद्धत आहे. तुम्ही का विजय असो म्हणालात लक्षात आलं तुमच्या? मानसशास्त्रीय दृष्ट्या मी तुम्हाला उकसवलं, मी तुम्हाला भावनिक केलं, मी तुमच्या भावना उद्दीपित केल्या, मी तुम्हाला चलबिचल केलं, मी तुमची एकाग्रता सगळी भंग केली, आणि मी तुम्हाला असं काही माझ्या बोलण्यात लपेटमध्ये आणलं की तुम्ही आमादा झालात आणि तुम्ही तुमचा होश तुम्हाला हरवून बसलात आणि तुम्ही सगळे म्हणालात विजय असो. भावांनो लक्षात घ्या, माया हो लक्षात घ्या, महापुरुषांचा विजय असो म्हणायला हरकत नाही, पण आम्हाला भावनिक करून महापुरुषांचा विजय असो म्हणता म्हणता गल्ला भरून नेत्यांचाही आमच्याकडून विजय असो वधवून घेतलं जातं. दुखणं तिथं आहे आमचं. कुणीही येतो 3 पाटण आम्हाला सांगतो आमके जे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आणि तो आमके जी एकटाच आगे पडत जातो आणि सगळा समाज मागे पडतो. हे चित्र बदलले पाहिजे. चला, चळवळीची जरा फेर मांडणी करूया. अमके जी तुम आगे बढ़ो असं म्हणण्यापेक्षा अमके जी हम आगे बढ़ना चाहते हैं, आपको साथ रहना है, ही जरा नवी चळवळ आपण उभी करूया आपल्या परीने. मला जेवढं शक्य होतं
तेवढी मांडणी संविधानाबद्दल मी इथं करू शकले. हे करताना मला जे गरजेचं होतं ते मुद्दे मी इथं मांडले. माझं कुणाचंही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही, पण तरी सुद्धा जर कुणाला राग आला असेल, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही दुःख झालं असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर अशा सगळ्या आयोजकांची मला माहिती आहे की आमच्या योगेशच्या भावना काही दुखावल्या जाणार नाहीत, कारण उलट त्याला म्हणजे सुखावणारच आहे तो. पण तरी सुद्धा ज्याला कुणाला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची, यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. कारण मी माफी मागणं म्हणजे पुन्हा मी असं म्हणलंच नव्हतं असं म्हणण्याची संधी घेणं माझी अशी काही इच्छा नाहीये. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की मला असंच म्हणायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं, माझी हीच भूमिका होती, आणि 10 वेळा विचारलं तरी अशीच भाषा असणार आहे. या एका संकल्पनेसह, या एका कमिटमेंटसह आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम. गेल्या 1.5 महिन्यापासून या सर्व आयोजकांनी अतिशय मेहनत परिश्रम घेतले. ते आयोजक संबोधी बहुउद्देशीय संस्था मसरूळ, राजरत्न मित्रमंडळ गजपंत, राजश्री शाहू महाराज मित्रमंडळ मेधाम, किंग केपी प्रतिष्ठान आरटीओ ऑफिस, बलभीम मित्रमंडळ मसरूळ राजवाडा, ब्लू स्टार ग्रुप रिलायन्स पंप, सिद्धार्थ नगर मित्रमंडळ मखमलाबाद, भीम धम्म क्रांती मित्रमंडळ शाहूनगर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय मंडळ आकाश पेट्रोल पंप, या सगळ्या आयोजकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि हा उद्बोधनपर कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी मागे या अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी आज या सर्व मंडळांचं मी या ठिकाणी स्वागत करतो.